हाय सर्वांना। तर सध्या आमच्या मोठ्या बाईची तब्येत बरी नाही आहे आणि तब्येत बरी नाही आहे म्हणजे तिला अशक्तपणा आहे खूप जास्त। आणि मग आम्ही ब्लड टेस्ट केलं तर त्यामध्ये तिला रक्त हे खूप कमी असल्याचं समजलं। मग आता डॉक्टरांनी तिला रक्तवाढीचे सलाईन सुरू केले आहे। म्हणजे डॉक्टर दिवसाआड 2 सलाईन तिला देऊन जातात। तर आता हे दुसरं सलाईन आहे आणि एक सलाईन हे संपलेलं आहे। डॉक्टर येऊन दुसरं सलाईन लावून गेले आणि तिला बरं पण वाटतंय। तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवावं की आमच्या मोठ्या बाईला फक्त अशक्तपणा आहे। म्हणजे हे मी तुम्हाला का दाखवते त्याचं कारण असं, पण त्यासाठी मी काही सुट्टी घेऊन तिच्याजवळ बसली वगैरे असं काहीच नाही आहे। माझी ड्युटी वेळेत चालू आहे, सगळ्या गोष्टी वेळेत चालू आहे आणि मी माझ्या वेळेनुसार तिला आता ही सलाईन सुरू केलेली आहे संध्याकाळचे। म्हणजे डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर येतात आणि ते आमच्या घराच्या जवळच राहतात। हॉस्पिटल पण इथं घराच्या जवळच आहे। म्हणजे तसं पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट केलं असतं यासाठी तर खूप जास्त धावपळ सर्वांचीच झाली असती। पण असं जवळपास डॉक्टर आणि हॉस्पिटल असल्यावर हा जास्त खूप फायदा होतो। माझ्या आसपास सगळ्या गोष्टी जवळ असल्यामुळे आज माझी आई माझ्या वेळेनुसार व्यवस्थित उपचार घेते आणि माझे वडीलसुद्धा डॉक्टर त्यांच्यासाठी सुद्धा घरीच येतात। म्हणजे आजारी आहे आई आणि सलाईन पण चालू आहे, पण खूप जास्त माझी धावपळ नाही आहे। सगळं वेळेतच आणि घरामध्ये आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहेत अजून 10 मिनिट झालेत आणि हे पण थोडंच राहिलंय सलाईन संपायचं। तर यानंतर मी पण झोपणार। माझे आईवडील आजारी असल्यावर असं मी मॅनेज करते। शक्यतो माझ्या भाऊ बहिणींना कमी बोलवण्याचा प्रयत्न करते। खूपच कंडिशन बिकट असेल त्यावेळेस त्यांना बोलवते। आणि तर बाय बाय। आणि आमची बाई बरी आहे आता तिला झोप लागली सलाईनमुळे, पण व्यवस्थित आहे। फळं वगैरे खाते आणि थोडंफार जेवण करते। तिला जेवण जास्त जात नाही, पण तिला बरं वाटेल आणि सध्या वाटतंय बरं। गुड नाईट। व्हिडिओ उद्या टाकणार आहे, पण आत्ता तरी गुड नाईट।